नमस्कार. उद्या 13 आणि 14 जानेवारी उद्या आणि परवा विरार येथे एक चोर चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्याच्या संयुक्त विद्यमानाने एक अखिल भारतीय जागतिक मराठी अकादमी आहे. ह्या लोकांनी यांच्या सहकार्याने मराठी संमेलन ठेवण्यात आलेलं आहे. माझा हात जोडून आपण मराठी संमेलन करता फार चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री येणार असेल चांगली गोष्ट आहे. पण ही चॅरिटेबल ट्रस्ट जी आहे ही चोर चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आमच्या लेडीज सांगतीलच, आमचे सहकारी सांगतीलच कशा प्रकारे चोर चॅरिटेबल ट्रस्ट आहे ह्यांच्या, आणि त्याचे आम्ही प्रूफ देतो. मग चोर चॅरिटेबल ट्रस्ट बरोबर जर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचे विद्वान लोक बसत असतील ते योग्य आहे का? त्या संदर्भात आमच्या काही ज्या विरारच्या अध्यक्ष ते काय सांगतात त्यांचं ऐकावं. आमच्या वसई तालुका अध्यक्ष आमचे प्रवक्ते काय सांगतात आणि नंतर मी तुम्हाला येऊन ते जस्टिफिकेशन देतोच आहे. नमस्कार, मैं विरार शहर अध्यक्ष आगरी सेना. मराठीत माझं सांगण्याचा अर्थ हे आहे की 300 रुपये स्क्वेअर फीट तुम्ही प्रत्येक रूमच्या पाठी घेतात. परत 10,000 रुपये वॉटर कनेक्शन म्हणून जे घेतलं जातं, जसं हे जोरदार ट्रस्टी आहे फंड म्हणून घेतलं जातं. पण किती घरात कनेक्शन अजूनपर्यंत पाण्याचे पोचलेले आहेत ते आमचे काका सांगतीलच तुम्हाला पुढचं काय आहे ते. त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत, त्याच्याबद्दल ते बोलतीलच. हे कसली ट्रस्टी आहे, कसला ट्रस्ट आहे, चॅरिटेबल म्हणतात, हे तर चोर आहेत पक्के, जे लोकांकडून 10,000 रुपये घेऊन सुद्धा कनेक्शन देत नाहीये. मग ह्यांना काय म्हणायचं? मला एवढंच म्हणणं. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचा मृत्यू 1998 मध्ये झाला आणि त्यांचं रजिस्ट्रेशन होते 2004 मध्ये. म्हणजे हे काय, हे चोर म्हणून तर आमचे कैलास काका बोलतात की हे चोर आहेत म्हणून हे चोरासारखे धंदे करतात, म्हणून त्यांना चोर म्हटलं जातं. नमस्कार. ज्याप्रमाणे ताईंनी सांगितलं की पद्मश्री भाऊसाहेब वर्तक म्हणजे इरिगेशन मिनिस्टर, रेव्हेन्यू मिनिस्टर, पीडब्ल्यूडी मिनिस्टर, सीकॉमचे अध्यक्ष, हे पद्मश्री भाऊसाहेब वर्तक 7 ऑक्टोबर 1998 ला मयत होतात आणि त्यांच्या नावाने 2004 ला रजिस्ट्रेशन होतं. साधारणतः त्यांची 92,000 फूट आणि 10 हेक्टर जमीन ह्याच्यावरती मोठा प्रकल्प बसतो. मग हे ज्या चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने आज अवॉर्ड देत आहेत हे कितपत योग्य आहे? 1 लाख रुपये कॅश देऊन 150 करोडचं अग्रीमेंट करायचं आणि ती जागा आणि तो FSI थर्ड पार्टीला विकायचा आणि त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट करायचा. मग ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे की ही लुटारो ट्रस्ट आहे याचा लोकांनी विचार करायला पाहिजे. ह्या ट्रस्टच्या विद्यमाने जे जीवनगौरव पुरस्कार देणार आहे तर आमची आगरी सेनेतर्फे अशी विनंती आहे की आपण ह्या सगळ्या सरासर गोष्टीचा विचार करावा आणि कार्यक्रमाला यावे की न यावे हे आपण ठरवावं. 19वे जे जागतिक मराठी संमेलन आज विरारमध्ये होत आहे. आम्हाला आमच्या संमेलनाला विरोध नाही आहे, पण जी चॅरिटेबल ट्रस्ट आहे ही विवा चॅरिटेबल ट्रस्ट आहे. ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे का? मग माझ्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं. ही लेडी आहे, हा नोंदणीकृत दस्त आहे 7487 2012 वसई 2 मध्ये झालेला. सखुबाई लक्ष्मण पाटील मृत्यू दिनांक 8/11/1997. बुधीबाई पद्मन मोहीर मृत्यू दिनांक 20/8/2008. हे मेलेले कधी आहेत? 97 आणि 98 ला. आणि त्यांचं रजिस्ट्रेशन होतं कधी? 2012 ला. ही 3.5 एकर जमीन आहे. ही चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने रजिस्टर झालेली आहे. हे चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने 3.5 एकर जमीन ही रजिस्टर झालेला आहे. याचा दर्शची झेरॉक्स 7487/2012. जर ही ट्रस्ट अशा प्रकारे लबाडी करून गोरगरिबांना लुटत असेल तर ही चॅरिटेबल ट्रस्ट होते का? एक लक्षात घ्या. लोकनेते यांनी काय समाजाला शिकवलं? खप. आणि मी दुसरं काय बोलत नाही, त्याच्या पुढचं शॉर्ट फॉर्म आहे, ज्यांना कळायचं त्यांना कळलं. हा ताडारोपी आहे, हा ह्यांच्या फॅमिलीत देशद्रोही आहे, ह्यांच्या फॅमिलीमध्ये ईडीचे सदस्य आहेत. आणि कशा प्रकारे त्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की झोलदार फंड
400 रुपये फूट, 300 रुपये फूट. मग ही चॅरिटेबल ट्रस्ट जर तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार देत असेल तर ताई हात जोडून सांगतो, तुम्ही आयुष्याची माती कराल असं मला वाटते. ताई, आपण ज्येष्ठ पत्रकार ज्या संजीवनी खेर ताई आहेत त्यांना मी हात जोडून सांगतो, मी एक सामान्य नागरिक आहे. एका गुंडाकडून, एका भूमाफियाकडून, एका देशद्रोही माणसाकडून, एका गव्हर्नमेंट जमीन लुटणाऱ्या माणसाच्या ट्रस्ट कडून जर आपण जीवन गौरव पुरस्कार घेत असाल तर हे मला योग्य वाटत नाही. म्हणून मी आपल्याला हात जोडून सांगतो, त्यांनी काय केलंय, एका बाणामध्ये 2 पक्षी मारले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणून दाखवलं, इकडे मुख्यमंत्री येणार असं म्हणतात. काही लोक असतील साहित्य संमेलनातली चांगली लोक पण आहेत, त्यांच्याबरोबर सगळेच चांगले आहेत असं मी मानत नाही. 4 लोकांना घ्यायचं, रात्रभर काय करायचं आम्हाला माहिती आहे, आणि मग प्लॅनिंग करायची. हे शातीर चोर आहे. प्लॅनिंग केल्याने एका निशाण्यात 2 पक्षी मारण्याचं काम या चॅरिटेबल ट्रस्टने केलेलं आहे. ताई आणि इतर सगळे अधिकारी जे आहेत, मी हात जोडून सांगतो की ही जी ट्रस्ट आहे ही चॅरिटेबल ट्रस्ट नाही आहे, आणि त्याचे 10 पुरावे माझ्याकडे आहेत. म्हणून माझी इच्छा आहे, बघा आपण आमचा कोणत्याही एवढे आयुष्याची तुम्ही मेहनत केलेली आहे ताई. खरे ताई, तुम्ही चांगल्या प्रकारे समाजामध्ये एक आदर्श असतो तुमचा. मग तुम्ही पुढच्या वेळेला असं दाखवणार का की याला लोकनेता म्हणायचं आणि गांधीजींबरोबर यांचा फोटो लावायचा, एका दोषद्रोहाचा तुम्ही त्याला व्हाईट कॉलर व्हायचंय. म्हणजे 100 चुहे काटे बिल्ली हजको चली. मला तुम्ही सांगा, हे योग्य मला वाटत नाही. म्हणून मी हात जोडून सांगतोय की अशा लोकांकडून तुम्ही जीवन गौरव पुरस्कार घेता कामा नये. आणि या मराठी जागतिक मराठी संमेलनाचे जे सगळे पदाधिकारी आहेत, फुटाणे साहेब, हात जोडून सांगतो तुम्हाला, आपलं आयुष्य तुम्ही दिलेलं आहे, समाजाला चांगल्या गोष्टीसाठी आयुष्य दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे मग एक काम करा ना, ह्याच्याकडून कशाला दाऊद कडूनच घ्या पुरस्कार, दाऊद कडूनच घ्या ना पुरस्कार. म्हणजे एवढ्या फालतू गोष्टीकडे तुम्ही ह्या गोष्टींचं, आणि मला नवल वाटतं की विधान वसतीतले जे मोठे पत्रकार आहेत, लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम आहे, नवभारत आहे, टाइम्स आहे, ह्यांना हे दिसत नाही. का दिसत नाही? म्हणून हात जोडून खरे ते तुम्हाला सांगतो, जीवन गौरव पुरस्कार घेऊ नका. तुमच्या आयुष्याचं राख रांगोळी होईल असं मला वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून. आणि हे आपल्यासारख्या विचारवंतांना कळत नाही. हीच या महाराष्ट्राचं दुर्भाग्य. जय हिंद, जय अभिसेना.